कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐन नवरात्र उत्सवात तळ कोकण हादरलंय। एका अल्पवयीन मुलीचा जंगलात नेऊन खून करण्यात आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घावनळ येथील एक अल्पवयीन मुलगी 2 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता होती। कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला। एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतेय आणि यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली। तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। प्रेम पण तिचा प्रतिसादच मिळेना, मैत्री जीवाशी पण प्रेमासाठी मात्र तिचा नकार आणि यामुळे मनात प्रचंड राग, याच रागाचा पारा चढला आणि ती माझी होणार नसेल तर कुणाचीही होणार नाही अशीच खुणगाट मनाशी बाळगून एकतर्फी प्रेमामधून प्रियकरानच आपल्या प्रेयसीचा गळा दाबून तिला संपवलं। संशयित कुणाल कुंभार हा सावंतवाडी येथे ITI मध्ये शिकत होता, तर दीक्षा सावंतवाडी येथील विद्यालयामध्ये शिकत होती। गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता। मात्र दीक्षा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यानं तो संतापला होता। संशयित कुणाल कुंभारनं 2 ऑगस्ट रोजी दीक्षाला मोटारसायकलवरून आंबेरी शिवापूर रस्त्यावरून वाडोस परिसरामध्ये नेलं। मुख्य रस्त्यापासून सुमारे 100 मीटर आत कच्च्या रस्त्यावरून नेऊन त्यानं दीक्षाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह जवळच असलेल्या डॉक्टर शरद पाटील यांच्या शेत मांगरामध्ये लपून ठेवला। संशयित कुणाल कुंभार हा 2 वर्षापूर्वी डॉक्टर पाटील यांच्याकडे कामाला होता, त्यामुळे त्याला परिसराची चांगली माहिती होती। त्यासाठीच त्यानं खुनाचं पूर्व नियोजन करून दीक्षा हिला वाडोस परिसरामध्ये नेल्याचं पाहायला मिळालं। कुडाळ घावनळ येथील 2 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खुनाचं गूढ अखेर उखडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार वय 22 राहणार गोठोस माणशेतवाडी तालुका कुडाळ या संशयिताला सध्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कबुलीनंतर मुलीचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला। दीक्षा ही सावंतवाडी येथे महाविद्यालयामध्ये शिकत होती। 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली, मात्र नेहमीप्रमाणेच दुपारी ती घरी परतलीच नाही। कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन तिचा थांगपत्ता न लागल्यानं 3 ऑगस्ट रोजी तिच्या आईनं आपली मुलगी दीक्षा बागवे ही बेपत्ता असल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। येथील अल्पवयीन मुलगी जी RPD हायस्कूल म्हणजे RPD ज्युनियर महाविद्यालय ते 12वी कॉर्मी शिकत होती। ती दिनांक 2/8 रोजी सकाळी कॉलेज जातो म्हणून घरातून गेली। ती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ती मिळून न आल्यामुळे दिनांक 3/8/25 रोजी पोलीस ठाणे तक्रार दिली। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 252 कलम 137(2) म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवीन मॅडम सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुलतुमी साहेब यांनी विविध पथके तयार केली। विविध पथके तयारून त्यांनी अतिशय कुठलेच सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारकाईने तपास केला। विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस स्थानके जिथे जिथे ज्या शक्य वाटले जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली। त्यानंतर एक खात्रीनंतर तिचा एक मित्र होता कुणाल कुंभार म्हणून, तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं। तो आदल्या दिवशी संपर्कात होता, त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या, त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणते। मग यांनी काल अटक केली 30 तारखेला। अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्याला विश्वासात घेतलं पोलीस स्टेशनने, त्यांना सांगितलं। त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा मी मृतदेह आपण मेमोरंडम पंचांतर्गत इथं डिस्कवर केलेला आहे। सदर मृतदेह वाडोस येथे त्यांनी एका शेत मांगरामध्ये लपवून ठेवला होता। सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्ष पंचनामा मेमोरंडम पंचनामा करून आणि या 17 वर्ष अल्पवयीन मुलीचा मृतदेह वाडोस बाटमाचा चाला नजीक एका शेत मांगरामध्ये आढळला आणि यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली। या धक्कादायक प्रकरणामध्ये तिला शेवटचा कॉल करणारा आणि पोलिसांच्या चौकशीला दाद न देणारा तिचा ओळखीतला युवक कुणाल कृष्णा कुंभार वय वर्ष 22 राहणार गोटोस माणशेतवाडी यानंच हा खून केल्याचं पोलीस तपासामध्ये अखेर स्पष्ट झालं। घावनाळ येथील 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी
2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:15 वाजता कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती घरी परतली नाही. या घटनेनंतर तिच्या आईनं 3 ऑगस्ट 2025 रोजी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्यानं गुन्ह्याचं गांभीर्य मोठं होतं. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तपासासाठी विशेष पोलीस पथक स्थापन केली होती. या पथकानं मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि मित्र परिवाराची चौकशी केली. सोबतच बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मुंबई येथील ठिकाणीचीही चौकशी केली. मात्र कोणताही ठोस सुगावा हाती लागत नव्हता. घटनास्थळी मृत्यू झालेल्या मुलीची आई आणि बहीण यांनी हजर राहून तो मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याची ओळख पटवून दिली. सदर आरोपीला कुडाळ पोलीस ठाण्यातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं कुणाल कृष्णा कुंभार याला 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, कुडाळ, सिंधुदुर्ग.